आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहात होणार बैठक। उपोषण सोडताच जरांगे मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला रवाना। रात्री उशिरा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल। प्रकृती नाजूक असल्याने किमान 2 आठवडे आरामाचा डॉक्टरांचा सल्ला। मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश। मंत्र्यांच्या उपसमितीकडून हैदराबाद गॅझेटियर मान्य, तर सातारा गॅझेटियरच्या मागणीवर जलद गतीने निर्णय घेणार असल्याचंही आश्वासन। फडणवीस साहेब कटुता संपवूया, उपोषण सोडतो असं म्हणत मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं। मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे मानले आभार। आरक्षणासंदर्भातील बहुतांश मागण्या मान्य झाल्याने जरांगेंच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू। मराठा आंदोलकांसमोर जरांगे झाले भावुक। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आमची आधीपासूनच तयारी होती, फडणवीसांनी केलं स्पष्ट। राज्य सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्याने मुंबईत मराठा समाजाचा जल्लोष। गुलालाची उधळण करत, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला साजरा। जाणता राजाने नेहमीच मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली। मंडल आयोग राज्यात लागू, मात्र मराठ्यांचा विसर। मंत्री विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका। आणि मराठ्यांच्या आंदोलनाला यश, तर ओबीसींचा संताप। सरकारने काढलेल्या GR विरोधात न्यायालयात जाणार। शासकीय निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करणार। हाके, वाघमारे आणि ढोले पाटलांचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।